आजकाल नॉर्मल टरबूज कट करून खाण्याची पद्धतच राहिली नाही वाटतं. मुलं काय काय वेगवेगळे व्हिडिओज बघतात आणि म्हणतात, मम्मा आम्हाला वेगवेगळे शेपमध्ये हवे बरं का टरबूज कट करून. अरे असं कोणी खातं का? एक डायरेक्ट चिरी केली, डायरेक्ट हातात घेतलं, संपला विषय. पण नाही, क्रिसमस ट्री शेपमध्ये बनवून दे म्हणे मम्मा. म्हटलं ठीक आहे बाबा, ट्राय करते. नशीब आपले इंडियन झाडाने मागितले त्यांनी. एखादं आंब्याचं झाड, बाबुळाचं झाड जर मागितलं तर काय करावं, कसा शेप बनवायचा आपण याचा. काहीही चालू असतं मुलांचं. असो, आजची ऑर्डर सकाळी निवांत होतं, संध्याकाळची ऑर्डर होती मस्त चिवडा, ड्रायफ्रूटचे लाडू, सत्तूचे लाडू, गुलाबजामुन. उद्याचे पण गुलाबजामुन ऑर्डर होती, तर त्याचं प्रिपरेशन होतं. आणि नंतर आठवलं, एका कस्टमरला ना नेहमी शेंगदाणेच कमी पडतात आणि तिला खूप आवडतात. आज आठवण आली, परत शेंगदाणे तळायला घेतले, थोडे कमी वाटत होते, ॲड केले. तर सगळे कस्टमाइज जर माझे 2 किलोच्या चिवड्याची ऑर्डर असेल ना, त्यात 3 बायकांचे वेगवेगळे कस्टमायझेशन असतं. पण काही हरकत नाही. पण जेव्हा डिस्पॅच करायच्या आधी चेक करते कोणाला कसं हवा होतं, आवडतं मला हे सगळं करून द्यायला. तर चिवडा रेडी झाला. पटापट त्यांचे हाफ KGचे लाडू होते ते बनवून टाकले. तिला जरा घाई होती, संध्याकाळीच द्यायचे होते ते. आणि गुलाबजामुनचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. खव्याचे गुलाबजामुन असतात. आणि हा व्हिडिओ याच्यासाठी दाखवते की लास्ट टाईम ना एका कस्टमरला मी दिले होते, तर ते बोलले होते आतून पोकळ आहेत ते गुलाबजामुन ना, तर तू बतासा वगैरे ॲड करते का त्यात. खरं सांगायचं तर मला माहितीच नाही की बतासा ॲड करत असतात म्हणून. तिने सांगितलं तेव्हा मला कळालं. तर असा काहीच प्रकार नसतो माझा, प्युअर खव्याचे करते. कधी कधी एअर असं फुलतात छान, तर त्याच्यात होत असेल एखाद 2 गुलाबजामुन तसे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते, कट करून दाखवते, तुम्हीच ठरवा कसं आहे ते. आणि हे प्युअर खव्याचे असतात आणि फक्त तुपातच तळल्या जातं, तेलाचा वापर होत नाही, त्यामुळे खूप टेस्टी लागतात. चला, ऑर्डर्स तर झाल्या वेळेवर. आणि आपलं रोजचं रुटीन, आय केअर, स्किन केअर असं असतं. डोळे जरा जास्त जडजड होत आहे म्हणे, जास्त TV बघणं होतं आहे ना आजकाल सुट्ट्यांमध्ये. तर तुम्ही पण करत जावा असं. आणि काकड्यांचं झालं डोळ्यांवर लावून की खाऊन घ्यायची ती आमच्या मनूसारखं. आजचा दिवस तर संपला. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.